विठाला विठाला सप्ताहातील 7व्या दिवसाची कीर्तन सेवा आहे आणि सेवेकरता अभंग घेतलाय जगद्गुरु तुकोबारायचा. मागणीपद प्रकरणातील अभंग आहे. लक्ष देणं आहे का? तुकोबाराय एका असणाऱ्या भिकाऱ्याच्या रूपामध्ये तुकोबाला भिकारी म्हणतात. आता विचार केला का नाही तुला? तुकाराम महाराज भिकारी होते का? कोण होत? बऱ्याच लोकांनी असणार तुकाराम महाराजाला खाली आणलं. तुकाराम महाराजांच्या घरामध्ये खायलाच नव्हतं. तुकाराम महाराजांची बायको तुकाराम महाराजाला काठीने मारित होती. जे काठीने मारतात म्हणतात ना, त्याला काठीनेच मारलं पाहिजे. अण्णा तुकाराम महाराज अरे भिकारी नव्हते. तुकाराम महाराज एक काळातले सावकार होते. ऐका लक्ष देऊन तुम्हाला प्रमाण सांगणार आहे मी. ठाणगे सर, तुकाराम महाराज सावकारच नव्हते तर माझे तुकोबाराय या तिन्ही लोकांचे राज्य होते. विठाला विठाला घरात माणसं काही बडबड करते, काही बडबड करते. थोडीशी टाकून या मग काय बडबड करते नाही काही सांगता येत नाही. तुम्ही ऐकायला बसलात म्हणून सांगतो. खेडेगावातला एक माणूस फुल दारू पिऊन आला. दारू पिऊन आला आणि त्याचं बाहेर तर कुठं काही चालत नसतं. घरामध्ये लागलं बडबड करायला. लय बाळाची माय बाळाची माय तुम्ही बोला नका. अरे या गावाने जर मला सरपंच केलं, काय म्हणला तर लक्ष देऊन ऐका. या गावाने मला सरपंच केलं तर मी गाव बदलून टाकेन. कुठं ऐका तर तुम्ही ऐकायला येऊ का? चहा करू का? जाऊ काय म्हणला? गावाने जर मला सरपंच केलं तर गाव बदलून टाकेन. ती म्हणजे बरं आहे. पण आई म्हणजे बाळाची माय बाळाची माय पण खेड्यात शहरामध्ये फरक असतो. इकडे काय होय ना तुमचं कसं काय? खेड्यात पाहुणे आले आणि शहरमध्ये पाहुणे आले. फरक आहे का नाही? शहरात जर 4 पाहुणे आले, 4 पाहुणे 4 वांगे 4 पोळ्या पुरी. शहरामधले पाहुणे 4 वांगे 4 पाहुणे 4 वांगे 4 पोळ्या पुरे. पण खेड्यात पाहुणे आले 4 पाहुणे 32 वांगे 48 पोळ्या पुरी. तसं तो घरी म्हणला बरं का, मला जर या गावाने सरपंच केलं तर मी आता गाव बदलून टाकेन. ती म्हणजे बरं आहे. पण ऐक म्हणला सरपंचच नाही, जर मला गावाने या पंचायत समितीचा मेंबर केला तर मी सर्कल बदलून टाकेन. तुम्हाला तितकंच नाही, जर मला जिल्हा परिषदचा मेंबर केला अरे पूर्ण असणारं गण बदलून टाकेन, सर्कल बदलून टाकेन. इतकंच नाही, तुला सांगतो मला जर या असणाऱ्या तालुक्याने आमदार केलं तालुका बदलून टाकेन. इतकंच नाही, ऐक तुमचे तुझे काय करीन नाही तुम्हाला ऐकत नाही. आपण गेलं भजे कर म्हणलं, भजे करते का नाही? खरं सांग, खरं सांग तू. त्याला भजे खायचं ना बरं का? उठून गेल्यानंतर त्याच्या बायकोला भजे करायला लावतो. विठाला विठाला तुम्हाला आमदार केलं तर तालुका बदलून टाकेल. बरोबर बरोबर पुन्हा बंद करू नका. तुम्हाला मला खासदार केलं जिल्हा बदलून टाकेल. मला मुख्यमंत्री केलं महाराष्ट्र बदलून टाकेल. मग हिचा माता सरकारला ती म्हणली सरपंच केलं गाव बदलून टाकेल. हो पंचायत समितीला मेंबर केलं गण बदलून टाकेल. जिल्हा परिषद मेंबर केला सर्कल बदलून टाकेल. आमदार केलं तालुका बदलून टाकेल. खासदार केलं जिल्हा बदलून टाकेल. आणि मुख्यमंत्री केलं तर महाराष्ट्र राज्य बदलून टाकेल. ते म्हणली हे बदलून टाकेल ते बदलून टाकेल. पण ऐका तुम्हाला भान का? म्हणली तुम्ही धावत पडत आला, हातपाय धुतले आणि लुंगी मधून माझा पर करण्याचा अगोदर पर कर बदलून टाका. आपली असणारी अशी गोष्ट. माझं चिंतन सुरू होतं काही घरापुरते राजे असते. लक्ष दे नाही का? घरातच त्याचं चालतं. काही गावातले राजे असतात गावातच चालतं. काही तालुक्याचे राजे असतात तालुक्यात चालतं. काही जिल्ह्याचे राजे असतात जिल्ह्यात चालतं. काही महाराष्ट्राचे राजे असतात महाराष्ट्रात चालतं. काही देशाचे राजे असतात देशात चालतं. पण माझ्या जगद्गुरु तुकोबाराय गावाचे नाही तालुक्याचे नाही एका जिल्ह्याचे नाही एका महाराष्ट्राचे नाही अरे एका भारत देशाचे राजे नाही. तुका म्हणे राज्य राज्य